माझं नाव वृषाली कुलकर्णी. मी ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे आणि लहान मुलांबरोबर काम करते. साधारण 10 वर्षांपर्यंत प्लस माझा एक्सपिरियन्स आहे. मेंटल हेल्थविषयी आज बोलायचा प्लॅन केला आहे. माझं मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये आलटून पालटून प्रेझेंटेशन असेल, पण तुम्हाला असं वाटलं की मी काही लँग्वेजमध्ये नीट समजावू नाही शकत आहे, केव्हाही तुम्ही हात वर करू शकता आणि मला बोलू शकता. आय वॉन्ट टू बिगिन विथ आस्किंग ॲटलीस्ट 2 people, हाऊ आर यू फिलिंग टुडे? हा प्रश्न साधारण सगळेच जण विचारतात राईट एकमेकांना. आज कसं वाटतंय? कोणीही? छान, ओके, मस्त, ओके. अजून एक जण? हॅपी, ओके. आणि आपल्याला साधारणपणे हा प्रश्न विचारतो तेव्हा कोणी पण आपल्याला एंटर केल्या दरवाज्यातनं विचारलं जातं, तुम्हाला कसं वाटतंय, आज कसे आहात, हाऊ आर यू डुईंग? अँड वी रिस्पॉन्ड बाय सेइंग फाईन, ओके, ग्रेट. I wanted to show these images. Can you see that on the screen? तर मी काही वाचून दाखवते. पीसफुल, काम, प्लेझंट, अनॉइड, एम्बॅरेस्ड, अशेम्ड, जेलस, फ्युरियस. हेही सगळे इमोशन्स आहेत. पण फार रेअरली आपण हे शब्द वापरतो, इवन दो वी माइट बी फिलिंग सिमिलर, समथिंग सिमिलर टू दॅट. आणि दोन तीन कारणं असू शकतात. एक म्हणजे कधी कधी जेव्हा आपल्याला विचारलं जातं तो माणूस आपल्या ओळखीचा कितपत आहे त्याच्यावरती आपलं उदाहरण असतं. कधी कधी आपल्याला वेळ नसतो. बऱ्याच वेळेला आपल्याला माहितीही नसतं, कारण की आपण तेवढा वेळ घालवत नाही की नेमकं मला कसं वाटतंय, हाऊ एम आय फिलिंग राईट नाव, आय एम नॉट शुअर, राईट? अँड सो वॉट वी एंड अप सेइंग इज ओके, व्हेरी गुड, फाईन, नाईस, अच्छा, ठीक चालू आहे. हे चार्ट आहे ना, साधारण 8 ते 10 वर्षाची मुलं वापरतात शिकायला. हाऊ एम आय फिलिंग टुडे हे शिकायला ते साधारण वापरतात. जेव्हा आपण मेंटल हेल्थ म्हणतो तेव्हा हे फिलिंग समजणं इज जस्ट वन पार्ट ऑफ इट. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी कसं म्हटलंय, मेंटल हेल्थ म्हणजे मला स्ट्रेसबरोबर कोप करता आलं पाहिजे. इट्स नॉट जस्ट अबाउट फिलिंग गुड, but it's about how do I handle my stress, my everyday stress. For example, मला आता इथे उभं राहायचं आहे, तर तो स्ट्रेस मी कसा हँडल करते इज ऑल्सो मेंटल हेल्थ, राईट? दॅट आय शुड बी एबल टू वर्क वेल. बट मोस्ट इम्पॉर्टंटली, जे माझं फेवरेट पार्ट आहे ॲक्च्युली, की मी कम्युनिटीला कॉन्ट्रीब्यूट करू शकते का नाही. फॉर एक्झाम्पल, मी दररोजचं काम मॅनेज करते आहे, पण बस मी ऑफिसला जाते, घरी येते, वर्सेस मी ऑफिसला जाते, मी बोलती आहे, मी लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करते आहे, मी माझ्या कलिग्सला येऊन सांगते की अरे आज मी हे बुक वाचलं, ह्याच्यामध्ये खूप मज्जा आली, खूप छान शिकायला मिळालं. दॅट इज कॉन्ट्रीब्युशन. इट कुड बी ॲट अ व्हेरी सिम्पल स्टेज और इट कुड बी कॉम्प्लिकेटेड. डिपेंड्स ऑन द पर्सनॅलिटी, अपॉर्च्युनिटीज, मेनी थिंग्स. बट दॅट्स माय फेवरेट पार्ट. आणि ऑफन वेन वी थिंक अबाउट मेंटल हेल्थ, वी थिंक दॅट ओके, इफ द पर्सन इज सेइंग गुड, पर्सन इज ईटिंग वेल, चटपटीत खायला मागतोय, द पर्सन सीम्स टू बी डुईंग ओके, राईट? आपले साधारण हे मापदंड असतं ना, पॅरामीटर्स असतात ना, की माणूस कसा वाटतो, आपल्या घरचे लोक कसे आहेत, हे असलं म्हणजे सगळं ठीक चालू आहे. बट देयर इज सो मच मोर टू दॅट. जसं मी सुरुवातीला विचारलं हाऊ आर यू फिलिंग टुडे, आणि बऱ्याच जणांनी ओके, ठीक, मी पण तीच उत्तरं देते, टू बी व्हेरी ऑनेस्ट, राईट? कारण की कधी कधी आपल्याला एवढा विचार नसतो करायला किंवा माहिती नसतं, जसं मी म्हटलं तसं. सेम हॅपन्स विथ चिल्ड्रन, राईट? आपल्याला तरी शब्द थोडेफार माहिती असतात. जर का काही वेगळं घडलं ऑफिसमध्ये, आज मला माझ्या मॅनेजरने सांगितलं की यावर्षी तुझं प्रमोशन नाही आहे, राईट? आय नो वॉट एम आय फिलिंग अँड आय एम एबल टू टेल दॅट टू माय पेरेंट्स, टू माय हजबंड, टू माय इन-लॉज. बट चिल्ड्रन डू नॉट अंडरस्टँड दॅट, राईट? दे फाइंड इट हार्ड नॉट जस्ट टू फिगर आउट द वोकॅब्युलरी, बट दे ऑल्सो फाइंड इट हार्ड टू रिफ्लेक्ट बाय देमसेल्स, की आता मला नेमकं कसं वाटतंय, समथिंग इज हॅपनिंग बट आय डोंट नो वॉट इज दॅट, राईट? इफ यू लुक ॲट द स्टॅटिस्टिक्स, हे युनिसेफचं ऑगस्ट 2024 मधलं स्टॅटिस्टिक्स आहे. दे आर टॉकिंग अबाउट 1 in 7 चिल्ड्रन. ओके, सो समजा जर आत्ता या रूममध्ये आपण 20-22 जणं असू, तर आपल्यामध्ये 3-4 जणांमध्ये हा एक्सपिरियन्स असू शकतो की आपल्याला लहानपणी काहीतरी मेंटल हेल्थ स्ट्रेस रिलेटेड घडलेलं आहे आणि आपल्याला त्याचा त्रास होतो आहे. एवढं आपल्याला ते दिसतं आहे, विच इज वाय it is relevant to every one of us. Just because we are functioning well does not mean we are mentally healthy, and likewise for children. And half of all of these mental health conditions start in childhood and they go undetected because of the reasons I have been mentioning since the start,
राईट. पण हे रेलेव्हंट करायला म्हणून मी न्यूरोसायन्सेसबद्दल 1 मिनिट घेणार आहे फक्त बोलायला. आपल्या ब्रेनमध्ये ना खूप अमेझिंग स्ट्रक्चर्स आहेत. माझा फेवरेट आहे अमिगडाला. हा एवढूसा दिसतोय ना इकडे, छोटूसंच आहे ते पार्ट. पण तो अमिगडाला ना जरा पण काही आपल्याला थ्रेटनिंग वाटलं, आत्ता समजा जर समोर एकाने मला असं करून पाहिलं तर अमिगडाला पिक करेल आणि मला सांगेल की काहीतरी गडबड आहे, तिथे बघणं बंद कर. राईट. आणि अमिगडाला मला लगेच सांगेल. कसं सांगेल? अमिगडाला ॲक्टिवेट होईल आणि बाजूला तुम्हाला हिप्पोकॅम्पस दिसतंय का, हायपोथॅलॅमस दिसतंय का इकडे, त्याला सांगेल की ते गडबड आहे बाबा, आयदर इकडनं पळ किंवा लढ, वन ऑफ द टू, फ्लाईट ऑर फ्राईट. तुम्ही ऐकलं असेलच ह्या गोष्टी. राईट. एकदा का स्ट्रेस रिस्पॉन्स सुरू झाला की हायपोथॅलॅमस आणि अमिगडाला मिळून त्याला फाईट करतात किंवा आपण पळून जातो. आयदर मी इकडनं पळून जाईल, मला वॉशरूमला जायचं आहे म्हणून, किंवा मी त्या माणसाकडे बघणं बंद करेन. राईट. आणि मग माझा स्ट्रेस रिस्पॉन्स कमी झाला की आय विल बी फाईन. राईट. दिस इज वॉट अमिगडाला अँड हायपोथॅलॅमस विल डू टुगेदर. पण आता इमॅजिन करा, जर मी कॉन्स्टंटली अमिगडालाला मला सिग्नल जातोय की अरे नाही ह्यांनी पण असं पाहिलं, अरे नाही त्यांनी पण असं पाहिलं, अरे बापरे वेळ चालला, अरे बापरे जमत नाही, अरे बापरे हात थरथरतोय. दिस क्रॉनिक स्ट्रेस ओव्हर अँड बियॉन्ड जस्ट अ पर्टिक्युलर टाईम फेज. समजा की हे दररोज चाललंय, समजा हे 24 तास चाललंय. राईट. मग शरीराची प्रकृती बिघडते. राईट. BP वाढतो, हे सगळे कॉर्टिसॉल लेवल्स वाढतात. तुम्ही हे सगळे शब्द ऐकले, तुम्हाला माहिती पण आहे स्ट्रेसबद्दल. पण गंमत अशी आहे की आपण स्ट्रेसला कमी करू शकतो. इनफॅक्ट आपल्या ब्रेनमध्ये ती कपॅसिटी असते की हा स्ट्रेस कमी करायचा. आणि जेवढं मला स्ट्रेसचा प्रॉब्लेम होईल त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्ती डेव्हलपिंग ब्रेन्समध्ये हा स्ट्रेस ॲक्ट करतो. राईट. 0 to 18 एजमध्ये. या संदर्भात मला श्रीची गोष्ट सांगायची आहे. श्री माझा क्लायंट आहे. 10 वर्षाचा मुलगा आहे. यू नेम अ स्पोर्ट अँड ही लव्ज इट. राईट. फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, स्केटिंग, तुम्ही म्हणाल ते तो करायला आवडतं त्याला स्कूलमध्ये. कोणतं पण स्पोर्ट्स डे ॲक्टिव्हिटी असली, स्पोर्ट्सचा प्रोग्राम असला की श्रीला सगळेजण बोलवतात. तो खूप चॅम्पियन आहे त्याच्यामध्ये, बेस्टच आहे. त्याचा रुटीन असं आहे की तो सकाळी उठतो, 8:30 ते 3:30 त्याची स्कूल आहे. स्कूलमधनं घरी येतो, खेळायला जातो, होमवर्कला, ट्युशन्सला जातो आणि रात्री झोपतो. त्याची आई घरी असते, बाबा असतात ऑफिसमध्ये. 11ला साधारण रात्री येतात. विकेंड्सना दोघंही घरी असतात. आता श्री स्कूलमध्ये 8:30 ते 3:30 जसं मी म्हटलं तसं जातो. जाताना ब्रेकफास्ट करतो तुमच्या आमच्यासारखा. एके दिवशी त्याच्या आईने ब्रेकफास्ट करायचं राहून गेलं तिच्याकडनं. For whatever reasons that I'm not touching on that. Instead of giving him breakfast, she gave him a glass of fruit juice. He went to the school, that the school had sports day's preparation. ठीक आहे. तो प्रेपरेशनला गेला. He is not used to having juice and play. He vomited, he puked. उलटी झाली. त्याला टीचरने बाजूला केलं गेममधनं. They called his family. Mother came to pick him up. As soon as mother entered the school premises, Shri saw his mother and he blurted out in anger to say, "You hate me." आई, तुला मी आवडतच नाही. ठीक आहे. आईला ढळाढळा रडू यायला लागलं. शी इमिजिएटली कन्सल्टेड मी बिकॉज दिस वॉज नॉट द फर्स्ट टाइम श्री सेड समथिंग लाईक दिस. बट ॲट द सेम टाइम दिस वॉज द पीक ऑफ वॉट ही हॅड सेड. इट वॉज व्हेरी रूड, हार्श, द कमेंट. वॉट अकॉर्डिंग टू युअर माइट बी श्री फिलिंग ऑन दॅट पर्टिक्युलर डे. जेव्हा तो येऊन म्हणाला आईला, यू हेट मी. यू कॅन यूज द चार्ट. काय वाटतं तुम्हाला? काय वाटत असेल त्याला? काय अँग्री. ओके. एनिथिंग एल्स? काय इनसिक्युअर. ओके. काय म्हणाले? एम्बॅरेस्ड. ग्रेट. ऑसम. एनीवन एल्स? लास्ट वन, 4th. काय डिसअपॉइंटेड. राईट. आणि हे सगळं त्याला वाटत असणार आहे. यू आर ॲब्सोल्युटली राईट. एम्बॅरेस्ड वाटत असणार आहे, अशेम्ड वाटत असणार आहे. पण दिसत काय होतं तर फक्त अँगर आणि रूड कमेंट. राईट. सो शी केम टू मी विथ द फादर, श्री, ऑल ऑफ देम. आणि
they were talking about only anger and we were involved. So the consultation with parents was not just about exploring the situation but also trying to understand नेमकं काय काय झालं त्यावेळेला. That he puked and he was pulled out of the game. So there was a feeling of embarrassment, there was a feeling of ashamedness because his peers, his friends started looking at him in a bad way, right? Because they were like, अरे हाचा घात गेला आता काय, हा कसा काय असा कसा काय ओकला हा फील्डवर, राईट? कशामुळे ओकला, करेक्ट? द टीचर पुल्ड हिम आउट. ही फेल्ट डिसअपॉइंटेड. ही फेल्ट की मी काहीतरी पॅशनेटली करायला जातो आणि मला नाही जमत आहे ते करायला, करेक्ट? सो what came out to become an anger, it was a mixed of bunch of emotions that were actually playing out together, right? Which was not understandable. भळाभळा अश्रू अशामुळे आले की त्याने हेट मी म्हणालं मम्मीला, की रागात म्हणाला, पण त्याचं कारणं भरपूर होती. हे झालं श्रीचं. पण ॲट द सेम टाईम जेव्हा मी त्याच्या आईशी बोलत होते ती म्हणाली नेमकं आजच कसं बरं मला ब्रेकफास्ट करायला नाही जमला. You know, she was experiencing guilt. When I moved to the father, he was talking about how did I, like, what can I do to come home early and help my partner? You know, what could I have done differently so that she could have made breakfast and she could have not faced for the challenge that she faced? Many things, right? आणि हे सगळं त्या पॅरेंट्सच्या कन्सल्टेशनमधनं बोललो आणि मी विचार केला की कशी मदत करायची ह्यांना. ॲट द सेम टाईम श्रीच्या स्कूलमध्ये म्हणजे बोलणं केलं मी त्याच्या टीचर्सशी की हे जे झालं ते ठीक झालं की तुम्हाला तेव्हा तुमच्या स्कूलच्या पॉलिसीप्रमाणे ॲक्ट करावं लागलं, त्याला गेम थांबवून मेडिकल हेल्प घेण्याकरता आईला बोलवलं. व्हॉट एल्स वी कुड हॅव डन सो दॅट the friends don't look at him the way they looked at him in that particular instance? Could you have done something different? Could you have arranged for a quick medicine from the mother because he is 10 years old? A quick medicine from the mother, or to assure him, very basic, to assure, जर हे काहीच शक्य नव्हतं तर to just assure him की हे just practice day आहे, हा sports day नाही. That you will not be pulled out of the game on the sports day. This is just a field day practice. Right? This reassurance could have helped Shri थोडासा to calm down, correct? Also ended up talking to the parents about, you know, I ended up talking to the parents about what else could we do in general, because हे एकदा त्याने हेट म्हटल्यामुळे ते एवढं भळाभळा झालं, पण तो आधी पण अँगर दाखवतोय आणि अँगरच दाखवतोय पण त्याच्या आतमध्ये एवढे सगळे इमोशन्स आहेत. तर मग आपण अजून काय करू शकतो? हाऊ कॅन वी प्रोव्हाइड हिम रिअश्युरन्स दॅट ही इज प्रोबॅबली नॉट इंटेन्शनली युझिंग द वर्ड्स लाईक यू हेट मी विथ द मदर, right? There were also conversations about how do you normalize a feeling like, you know, I completely understand की तू एवढं पॅशनेटली काही खेळायला जातोय आणि तू you had to, you know, step out of the game just because you puked. How could you normalize? So काही practical strategies त्यांना दिल्या to support Shri through the episode. या सगळ्यामध्ये आईबाबांच्या मेंटल हेल्थचं काय, राईट? इफ यू सी द स्टॅटिस्टिक्स अगेन, हे परत 2024चा रिसेंट डेटा आहे. ती जी लाल रेष दिसते आहे, द रेड बार इज अबाउट पेरेंटल स्ट्रेस, द ब्लॅक बार इज अबाउट नॉन पेरेंटल, लाईक पीपल हू आर नॉट पेरेंट्स त्यांचा स्ट्रेस रिपोर्ट केलेला आहे. इफ यू सी कन्सिस्टंटली रेड बार इज हायर दॅन द ब्लॅक बार, विच शोकेसेस पेरेंट्स गो थ्रू स्ट्रेस एव्हरी नाव अँड देन दे गो थ्रू स्ट्रेस. इट कुड बी अबाउट मल्टिपल फॅक्टर्स, राईट? अँड त्या संदर्भात एक गोष्ट, नैना नावाची माझी एक क्लायंट होते. शी इज 45 years old when she consulted me, has 2 children. She works in a corporate. Okay, she realized that there is a lot of stress which is associated with parenting 2 children. One was 11-year-old and the other was 6-year-old. So Naina was going through all that and she reached out to me to talk about parenting related stress. So माझं सेशनमध्ये ॲक्च्युली आम्ही जास्ती करून ह्याचवरती एक्सप्लोअर केलं की नैनाला हे का वाटतंय. तर फॉर एक्झाम्पल तिच्या असं लक्षात आलं की पेरेंट टीचर मीटिंगमध्ये जनरली नैना इज नॉट एबल टू मेक इट टू द पेरेंट टीचर मीटिंग ॲट स्कूल बिकॉज ऑफ हर वर्क. तिचं जॉब इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू 9 to 5. टीचर्स आर कॉन्स्टेंटली टॉकिंग अबाउट हाउ द 11-year-old स्टूडेंट के लिए, चाइल्ड के लिए, शी हैज़ टू कम to the school and she wasn't able to make it to the school,
right? She, as a child, she has seen her parents being always available, taking her to school, coming back from school with her. She is feeling like, if my parents could do it at that time, why am I not able to do it? Right? The other thing is, she's feeling like, I am not doing it for money. I am stable, my husband earns enough, but I'm ambitious about my career. Now, is that wrong? Is it a problem to work if that's not my need? Should I be focusing on my child more? And these were things that she was questioning for herself. She's seen movies, read books. बनाना केळ्यावाल्याची गोष्ट ऐकली आहे लहानपणी, ज्याच्यामध्ये मुलगा आईला नंतर म्हणतो की तुम्हाला सांगितलं का नाही की हे चूक आहे, मी जे स्टील करतोय बनाना असते. So she's heard all of these things and she feels like, I'm not doing my job, good job as a parent. उद्या पुढे जाऊन माझा मुलगाच मला येऊन हे म्हणणार आहे की तुम्हाला तेव्हा सांगितलं नाहीस की हे चुकलंय माझं. So she is going through all that day in and day out. आणि the only thread that sort of we continued to use was, Naina, whatever Naina is feeling as a problem is the problem, but Naina is not a problem. Being ambitious, being career oriented, having dreams of her own, being able to manage the schedule the way she wants to manage is not the problem. Strategies मध्ये बेसिकली आम्ही हे बोलत होतो की कसं स्कूलचं पण प्रॉब्लेम आहे की दे आर नॉट एंगेजिंग इन अ सॅटर्डे मीटिंग, विच यू कुड डू. Right? So it's the problem, it's not you. And that separation was important for Naina to know. Right? Separating the problem from her was important to know. So at this point in time, it's 20 minutes madhe mental health cover karna is like scratching the surface. What I have tried to do is give examples of how would you know mental health इम्पॉर्टन्स त्याचा, किंवा तुम्हाला काय काय दिसेल मेंटल हेल्थमध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्टी वाटल्या तर. तुमच्या आसपास कोणी लोक असतील ज्यांना, इफ यू हॅव पीपल, पेरेंट्स अराउंड यू और चिल्ड्रन अराउंड यू हू शोकेस सर्टन बिहेवियरल डिफिकल्टीज, इरिटेबिलिटी, अँगर, पेरेंट्स गोईंग थ्रू यु नो मी हे करू का ते करू, माय कन्फ्युजनच आहे मला कोणत्या स्कूलमध्ये घालायचं मुलाला, डे केअरमध्ये ठेवणं योग्य आहे का 6 तास मुलाला, हे सतत गिल्ट येत राहतात. आजी आजोबांकडे राहतात मुलं आणि आजी आजोबांना बऱ्याच वेळेला समजत नाही की आता एंगेज कसं करायचं यांना. राईट? ऑल ऑफ दोज थिंग्स, पेरेंटल गिल्ट असतं भरपूर. ऑल ऑफ दीज थिंग्स यू कुड कन्सल्ट सोबती. Also, I work with children with neurodiversity already, so that is also my area of expertise. So requesting you all to use this contact, support mental health of your own self and others around you, so that we all live a healthy life. थँक यू. मी माझे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स सोडलेले आहेत, इथे लिहिलेले आहेत. तुम्हाला जर प्लीज यू कॅन क्लिक पिक्चर्स और use them to contact us or spread the word.